आपण कुठं आहोत सर आता? सर आपण इथं कोरका पिंपळगाव. तारीख आज आज तारीख आहे सर 3 एप्रिल 2014. अच्छा, भुईमुगाच्या शेतामध्ये आहोत ना? हा सर, भुईमुगा शेतात आहोत. काय ना, अं, व्यंकटराव मारुतराव जाधव साहेब यांच्या भुईमुगाच्या शेतामध्ये आहेत सर आपण. बरं बरं बरं. तर आपण इथं हा. भूमाता इंडस्ट्रीज हम्म, ते त्रिदेव किट म्हणून आहे. हम्म, तर आपण हे त्रिदेव किट इथं 2 फवारण्या आपण यांच्याकडे केल्या होत्या बरं. एक 2 महिन्यापूर्वी. अच्छा. तर त्याच्यामध्ये आपण काय केलं, न मारता हम्म, भूमाताची ट्रीटमेंट न मारता हम्म, आपण एक 7-10 एक लाईनी आपण सोडल्या होत्या. हम्म, त्याच्यातला जो फरक आहे आता सर, हम्म, तर हे त्रिदेव किट हम्म. भूमाताची ट्रीटमेंट झालेला हा भुईमुगाचा एकच ढाळ आहे. अच्छा. त्याच्या हे शेंगा, हम्म, त्याचे डेव्हलपमेंट, पानाच्या फुटवे, हम्म, पानाची लांबी रुंदी, जाडी, आणि ज्या ठिकाणी त्रिदेव किट आपण मारलीच नाही तर ते हे पोझिशन आहे सर. तर जवळपास एक 50-60% दोन्ही मध्ये फरक आहे सर. म्हणजे गोळ्यामध्ये हे फरक आहे. 60% कमी आहे, हे जे 60% कमी आहे आणि हा 60% जास्त आहे. जास्त आहे. म्हणजे उत्पन्नामध्ये जवळपास 60%चा फरक वाढीव. हा सर, एक average मध्ये 50%चा फरक पडतो सर उत्पन्न. ऍव्हरेज मध्ये 50%चा फरक. मुळ्यामध्ये फरक आहे, हा, हा. या रायझोबियमच्या गाठीमध्ये फरक आहे, हा, हा. आणि इकडल्या शेंगा लवकर पोखतात सर. त्रिदेव किट मारलेल्या शेंगा लवकर पोखतात. आणि बरं, जे यावर्षी मारलेल्या नाही थोडंसं पोखत. यावर्षी थोडं गारपीट वगैरे होती, त्या गारपीटचं काय याच्यावर त्याचा काही इफेक्ट? थोडाफार परिणाम होतो, हम्म. पण हे ट्रीटमेंट केल्यामुळे तेवढा असर बसत नाही सर. नाही केले असेल तर नक्की असर बसला असता आपल्याकडे. दोन्ही ढाळ्यामधला फरक सांगा सर. आहे सर, याच्यामध्ये डबल टिबल शेंग आहे सर. याला 45 ते 50 शेंग आहे सर हम्म. मारले त्याला. आणि इकडे जास्तीत जास्त 15 ते 20 शेंग आहे. बर. मुळ्यामध्ये फरक आहे, पानाच्या लांबी रुंदी फुटव्यामध्ये फरक आहे, हा, हा. जाडी लांबीमध्ये फरक आहे. आणि इकडले जे त्रिदेव किट मारली हा, हा. ते शेंगा लवकर पोखतात सर, अच्छा, एकदम लवकर. अच्छा. आणि इकडले आरामानं पोखतात. खर्चामध्ये काही म्हणजे एक्स्ट्रा वेगळा खर्च झाला का यांचा काही? नाही सर, खर्च वेगळं एक्स्ट्रा काय झालं नाही. हा, हा. त्यांनी फक्त आपण काय केलं, हा. त्यांना आपण मुद्दाम ठेवायला लागलो, बाबा हे मारल्यामुळं नाही मारल्यामुळे काय फरक पडतो, त्याच्यामुळे त्यांनी 10 तास तसेच ठेवलेत, बर. काही खर्च केला नाही. हा. आणि ह्या हिशोबच्या आज जे आपण हे पाहतोय, हा. या पाहण्याच्या दृष्टिकोन की शेतकऱ्याला आपण हे दिलेला खर्च हा. म्हणजे नगण्य आहे सर. हे उत्पादन पाहून, हे जी पोझिशन पाहून हा, आहे, हा. खर्च हे नगण्य आहे. आणि उत्पादन 30 ते 40% शेतकऱ्याचा आरामशीर वाटतो. वा वा वा. 40% उत्पादन वाढते. आरामशीर वाटतो सर, आरामशीर वाटतो. आणि खर्चामध्ये 20-25% बचत होते सर. म्हणजे खर्च कमी करून उत्पादन 40% वाढ. म्हणजे ऍव्हरेज मध्ये शेतकरी हा 50% फायद्यामध्ये राहतो. 50% फायद्यात राहतो. आणि हे समोर उदाहरण आहे सर प्रॅक्टिकली. अच्छा. दोन्ही मधला फरक, हे उजव्या हातात आहे ते भूमाता ट्रीटमेंट नाही झालेला आहे, हम्म. आणि जे डाव्यात आहे ते भूमाता ट्रीटमेंट झालेला आहे. डबलच शेंगा दिसायला डबल लागल्या. शेंगा आहे, डबल शेंगा डबलच आहेत. तरी अजून म्हणजे शेंग पोकलेली नाही. आपण आता सध्या फुकण्याच्या परिस्थितीमध्ये आहोत आपण. वा वा वा. धन्यवाद सर.